मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। काही तांत्रिक कारणामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय। तर विक्रोळीपासून कांजूर मार्ग दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे। नेमकं काय झालंय तर रुळाला तडे गेलेले आहेत आणि यामुळेच ऐन गर्दीच्या वेळी ही वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत मयूर राणे जोडले गेलेले आहेत। मयूर, आज सोमवारचा दिवस उलटून गेला आणि मंगळवारी सुद्धा ऐन सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाले। नेमकं काय झालंय, रुळाला तडे कशामुळे गेलेत, काही बोलणं झालं का? नक्कीच आपल्याला माहिती अशी पडली आहे की रेल्वे लाईन सकाळी 7:30च्या सुमारास मुंबईवरून जी ठाण्याला जाणारी रेल्वे होती ती ठप्प झाली होती। घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये रेल्वे रुळाला जे तडे गेले होते त्याच्यामुळे ही रेल्वे लाईन ठप्प झाली होती। सकाळच्या सुमारास हा सगळा घोळ झाल्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांची देखील तारांबळ उडाली। मात्र आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ही पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेली आहे। मात्र ती रेल्वे सुरू होऊन 10 ते 15 मिनिटांना उशिरा धावत असल्याची माहिती आहे ती सध्या आपल्या समोर आलेली आहे। सकाळच्या सुमारास काही गेले 2 दिवस मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे। मात्र कुठेतरी जे चाकरमानी आहेत त्यांनी रेल्वेचा सकाळी प्रवास करण्याचं त्यांना सोपं जात होतं। मात्र सकाळच्या सुमारास रेल्वेचा देखील प्रॉब्लेम झाल्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांची देखील तारांबळ उडलेली पाहायला मिळाली। मात्र आता रेल्वे लाईन ही पुन्हा एकदा रुळावर आलेली आहे। साधारण ती 10 ते 15 मिनिटांच्या उशिराने चालत आहे। धन्यवाद मयूर, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता काही वेळात सुरुवात झालेली आहे, मात्र थोड्याशा विलंबाने आता रेल्वे सुरू झाली।